बऱ्याच पालकांचा प्रश्न असतो की बाळानं दिवसातून किती वेळा शी किंवा सू करायला पाहिजे. आता मोस्ट ऑफ दी बेबीज हे पहिल्या 24 तासामध्ये शी करतात आणि पहिल्या 24 ते 48 तासामध्ये सू करतात. मग आता पहिल्या वेळेस जे शी करतात त्याला आपण मेडिकल ह्याच्यामध्ये म्युकोनियम असं म्हणतो. तर हा म्युकोनियम हा साधारणतः ब्लॅकिश ग्रीनिश कलरचा स्टिकी सबस्टन्स असतो. त्याचं ट्रान्झिशन नॉर्मल स्टूलमध्ये होण्यासाठी साधारणतः 2 ते 3 दिवसाचा पिरियड लागतो. ज्यावेळेस ते ट्रान्झिशन गोल्डन येलो कलरचं स्टूल पास होतं त्यावेळेस आपण म्हणतो की आता स्टूल हे नॉर्मल झालेलं आहे. आणि त्यावेळेस प्रत्येक बाळाचा हा दिवसातून शी करण्याचा पॅटर्न हा वेगवेगळा असतो. काही बाळं दिवसातून 2-3 वेळा शी करतात, काही वेळेस 4 ते 5 वेळेस शी करतात किंवा काही बाळं हे 3 ते 4 दिवसातून एकदाही शी करतात. हाही पॅटर्न हा नॉर्मल असू शकतो. पण कधी साधारणतः बाळ व्यवस्थित दूध पित असेल, बाळाचं पोट फुगत नसेल किंवा बाळाला सारखी उलटी होत नसेल तर साधारणतः 4 ते 5 दिवसातून शी करणं हे सुद्धा नॉर्मल असतं. आता सू करण्याचा बाळ साधारणतः दिवसातून पहिल्या 2 ते 3 दिवसामध्ये कमी प्रमाणात सू करतं, कारण त्याचा फिडिंग इस्टॅब्लिश होण्यासाठी थोडासा वेळ लागतो. पण 3 ते 4 दिवसानंतर बाळानं साधारणतः दिवसातून 8 ते 10 वेळेसपेक्षा जास्त वेळेस सू करायला पाहिजे. बाळाची नाळ जी असते ते साधारणतः पहिल्या 7 ते 10 दिवसामध्ये पडते. आता बाळाच्या नाळेवरती ती साधारणतः कोरडी ठेवायला हवी. त्याला कुठल्याही प्रकारचं तेल, तूप किंवा काजळ अशा प्रकारच्या गोष्टी लावणं गरजेचं नसतं. आणि नाळ पडल्यानंतरही अशा प्रकारच्या गोष्टी लावायची गरज नसते, कारण ते बाळाला हानिकारक ठरू शकतं. त्याच्यामुळं जे अंबिलिकल सेप्सिस म्हणतो तिथं बाळाच्या नाळ्याच्या भोवती इन्फेक्शन होऊ शकतं. त्याच्यामुळं असल्या कुठल्याही अँटीसेप्टिक किंवा या तेल किंवा तूप लावण्याची बिलकुल गरज नसते. आता बाळाला आंघोळ घालणं, कारण आजकाल ज्या डिलिव्हरीज होतात त्या हॉस्पिटल डिलिव्हरीज असतात. नॉर्मल डिलिव्हरी जर झाली तरी आपल्याला 2ऱ्या किंवा 3ऱ्या दिवशी डिस्चार्ज मिळतो. सिझेरियन सेक्शन झालं तर 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी डिस्चार्ज मिळतो. तोपर्यंत बाळ हे हॉस्पिटलमध्येच असतं. पहिल्या 24 तासामध्ये किंवा 48 तासामध्ये बाळाला आंघोळ घालण्याची गरज नसते. तर त्याची त्यावेळेस स्वच्छता कशी ठेवतो आपण, तर बाळाला आपण स्पंजिंग करणे म्हणतो. ते स्पंजिंग साधारणतः कोमट पाण्यानं, सुती कपड्यानं व्यवस्थित बाळाचं अंग पुसून घेणं ह्यालाच आपण स्पंजिंग करणं म्हणतो. आणि साधारणतः हीच प्रोसिजर आपण 6-7 दिवस किंवा नाळ पडेपर्यंत चालू ठेवली तर ते चांगलं आहे. एकदा का नाळ पडली की त्याच्यानंतर आपण आंघोळ घातली तर काही हरकत नाही. मालिश करणं बाळाला हे चांगलं आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. मालिश करण्यासाठी आता बरेच प्रश्न असतात की कुठल्या प्रकारचं तेल वापरायचं, कुणाकडून मालिश करायची, बाई लावायची का मालिश करण्यासाठी. तर मालिश करण्यासाठी बाई किंवा दुसरा कोण पर्सन लावण्याची गरज नसते. घरातील एखाद्या फॅमिली मेंबरनं की ज्याला हे जमतं त्यांना हलक्या हातानं 10 ते 15 मिनिट बाळाची मालिश केली तर अतिउत्तम आहे. मालिश करण्यासाठी कुठलंही बदामचं तेल किंवा लाल तेल किंवा राईचं तेल अशा प्रकारचं तेल वापरण्याची गरज नसते, कारण अशा प्रकारच्या तेलामुळे बाळाला ॲलर्जी होऊ शकते. मालिश करण्यासाठी आपलं सिंपल कोकोनट तेल किंवा खोबरेल तेल म्हणतो ते अतिशय चांगलं आहे. तर तेच वापरलेलं चांगलं आहे.